चला पंचांना विनंती आहे, चला सामना सुरू करा. अजून एक आपल्याला सेमीफायनलची लढत खेळवायची आहे. तर प्रथम टॉस जिंकून चांदवे या संघाने येथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते वजीरभाई मित्रमंडळ यजमान या संघाला. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे शहबाज आणि नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे सुफियान. शहबाज आणि सुफियान हे दोन बॅटर. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू गोलंदाज माज ठाणगे अप्रतिमरित्या इथे सुरुवात केली आहे. मागच्या मॅचचा हिरो, जबरदस्त अष्टपैलू परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू. अगदी टॅलेंट आपण पाहिलं तर त्याच्याकडे नक्कीच ठासून भरलंय. या मॅचचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जरूर चेंडू मारलाय. चेंडूच्या पाठलागावरती क्षेत्ररक्षक पॉइंट क्षेत्ररक्षकाने इथे चेंडू अडवलाय. तोपर्यंत आपण पाहतोय थोडस खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप येथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने येथे मात्र चांगलं दिलंय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न इथे मात्र जरूर फसला होता. टायमिंगची कमतरता या स्ट्रोक वरती पाहायला मिळाली आहे. शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू ऑफ स्टेमच्या बाहेर येथे फलंदाजाला रूम दिला होता. पाहतोय कनेक्टिंग येथे मात्र चांगलं झालं नव्हतं फलंदाज शहबाजचं. या पुढील चेंडू गोलंदाज माच आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण आपण जर व्यूहरचना पाहिली तर एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ऑफसाईडच्या दिशेने सर्व क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये. पुढील चेंडू यावेळचा चेंडू यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाजाचा येथे मात्र मधली यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज क्रमांक पहिला येथे मात्र वजीरभाई मित्रमंडळ संघाचा बाद होतोय. चला मित्रांनो, विनंती आहे जरा सामना फास्ट खेळवा, कारण की अजून एक आपल्याला सेमीफायनलची लढत आजच्या दिवसामध्येच खेळवायची आहे. फलंदाज येथे मात्र शहबाज ला इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज माच ठाणगेने. पुन्हा एकदा माचची आपण पाहतोय ॲक्युरेसी भरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानावरती उमेर आता मात्र वन डाऊन बॅटर मैदानावरती आलाय. वन डाऊन बॅटरची भूमिका किती महत्वाची असते आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली असाल की आजच्या दिवसामध्ये फलंदाज माज ठाणगे याचा शो आपण दिवसभरामध्ये पाहिलाय. कारण की वन डाऊनला बॅटिंगला येऊन संघाला इथे मात्र सावरणारी खेळी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजीतून पाहतोय उमेरला इथे मात्र चकवलाय, बीट केलाय. येथे मात्र आपण पाहतोय कॉट बिहाइंड स्वरूपात फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी येथे माच ठाणगेची पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक येथे दुसरा वजीरभाई मित्रमंडळ संघाचा बाद. अप्रतिम येथे गोलंदाज माच ठाणगेने या चेंडूवरती बोट फिरवली होती. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू. फलंदाज मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय, परंतु बॅटची येथे मात्र बाहेरची कडा लागून विकेट किपरने येथे मात्र सुरेख झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात. तर न्यू बॅटर मैदानावरती आलाय अल्ताफ. शेख साहब यांच्याकडून सुवर्ण संधी आली आहे. वजीरभाई मित्रमंडळ संघाच्या फलंदाजांना प्रत्येक षटकारात 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओके, फलंदाज अल्ताफ. हॅट्रिक बॉल इथे मात्र पंचांकडून इशारा आलाय. यस इट इज. चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपात या चेंडूवरती धाव मोजावी लागते. धावसंख्या 3 धावा 2 गडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं हे षटक 30 यार्डचा आपण पाहतोय इथे प्रतिबंध. यावेळेला मात्र गुडघ्याचा वापर केलाय. घुटना टेक और चौकार देख. अल्ताफच्या बॅट मधून येथे सुरेख चौकार येतोय. वेलकम चौकार. अप्रतिमरित्या इथे मात्र आपण पाहतोय अल्ताफची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वजीरभाई संघासाठी अल्ताफची बॅटिंग येथे होणं गरजेचं आहे आणि त्याचा फायदा येथे अल्ताफने नक्कीच या 4 धावाने उचललाय. 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम फटका
अगदी आपण पाहतोय अर्ध्या गुडघ्यावरती येऊन जबरदस्त स्लॉक स्वीप खेळलाय. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर. वेलकम चौकार. तसेच आमीन काझी यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारास वजीरभाई मित्रमंडळाच्या फलंदाजांना येथे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. पाहूया यावेळेला फलंदाज अल्ताफच्या बॅट मधून निघालेले 2 चौकार अप्रतिम लाजवाब अफलातून असे चौकार पाहायला मिळालेत. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात धावफलकावरती. दुसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज चांदबे या संघाकडून फैसलच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवलाय. पाहूया फैसलची गोलंदाजी या षटकामध्ये कशी असणार. स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे सुफियान. पाहूया सुफियान कशा प्रकारची कामगिरी करतोय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न येथे मात्र असफल ठरतोय. डॉट बॉलने येथे सुरुवात केली आहे गोलंदाज फैसलने. डॉट बॉल येथे मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला जाणार. गोलंदाजाचा आत्मविश्वास कशाने वाढतो. डॉट बॉल किंवा विकेट्स मिळवल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो. ओके गोलंदाज फैसलचा पुढील चेंडू. यावेळचा फुलर लेन चेंडू परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाने टाकलेला हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडू मिड ऑफ मध्ये येथे क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल धाव आली. स्ट्राइक रोटेट झाली. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. 12 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. अल्ताफ ऑन द स्ट्राइक. अल्ताफने पुन्हा एकदा नजाकत बरेच स्ट्रोक खेळलेत. सलग तिसरा चौकार अल्ताफच्या बॅट मधून आलाय. अफलातून येथे फटकेबाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाला येथे मात्र खिळवाड केलं जात आहे. क्षेत्ररक्षकांसमोर येथे मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. अगदी परफेक्ट गॅप स्ट्रोक पाहायला मिळतात. येथे नक्कीच जाणलंय की लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. त्या दिशेने येथे मात्र चौकार आलाय. यावेळचा चेंडू 1 स्टेप पुढे येऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न करतायत. पंचांकडून इशारा आला यस इट इज. चेंडू वाईट आहे. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजावी लागते. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 17 धावा. 17 रन्स 17 धावा धावफलकावरती लागत आहेत. मिस्टर एबी डिव्हिलियर्सचा जर्सी नंबर 17. 31 चेंडूंमध्ये सर्वात वेगवान शतक हे वन डे क्रिकेट इतिहासामध्ये लगावलाय. यावेळचा चेंडू उजव्या स्टीच्या आपण पाहतोय खूपच बाहेर टाकलाय. सलग 2 चेंडू येथे मात्र फैजलचे वाईट येत आहेत. वाईट चेंडूने येथे मात्र संघाला उभारी मिळते. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली आहे. फलंदाज येथे अल्ताफ. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार त्याच्या बॅट मधून निघालेत. तर मी विनंती करतोय सन्माननीय सत्तार कोंडिवकर यांना कृपया प्लीज आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी विनंती करतोय वजीरभाई मित्रमंडळाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वळी या सामन्याकडे गोलंदाज फैजलने ते मात्र 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर एक डॉट बॉल येतोय. अल्ताफ 1 स्टेप पुढे येऊन जरूर खेळण्याचा प्रयत्न करतोय. फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचे जरूर प्रयत्न करतायत. अगदी 1 स्टेप पुढे येऊन फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया पुढील चेंडू. यावेळच्या चेंडूवरती फटका जरूर फसलाय. कॉटन बोल्टचा चान्स समोर. गोलंदाज फैजलने इथे मात्र अल्ताफची विकेट मिळवली आहे. फलंदाज क्रमांक 3 अल्ताफच्या स्वरूपात येथे वजीरभाई मित्रमंडळ संघाचा बाद. अल्ताफ बॅक टू द पॅव्हिलियन. 3रा हादरा इथे मात्र बसलाय. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये फैजल या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक चौकार मारल्यानंतर सलग 2 चेंडू वाईट टाकले. गोलंदाजाने येथे फलंदाजासमोर थोडंसं आपण पाहतोय द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं आणि ह्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज अल्ताफ येथे मात्र बाद होतोय. 3रा हादरा बसलाय. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागलेली असताना फैजलचा पुढील चेंडू. यावेळचा चेंडू फुलर लेन स्वरूपाचा मधल्या बॅट वरती येथे मात्र घेतलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा बाहेर. उत्तुंग षटकार. लाजवाब येथे फटका. फलंदाज उमेर
उमेर याच्या बॅटमधून येथे खणखणीत असा षटकार आलाय. आल्या इथे मात्र गोलंदाजाचं षटकाराने स्वागत केलंय. चला चेंडू द्या. चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर झालेली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या धावफलकावरती 24 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागत आहेत. या षटकामध्ये पहिला डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव, तिसरा चौकार, चौथा आणि पाचवा चेंडू वाईड, त्यानंतर 6वा चेंडू डॉट आला, 7व्या चेंडूवरती विकेट्स आणि शेवटच्या चेंडूवरती उमेर या बॅटर्सच्या माध्यमातून एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज जाहीद अंतुले. पहिल्या मॅच मध्ये ज्याने हिरोची भूमिका साकारली होती, सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं होतं. एक जबरदस्त 2 विकेट्स आणि 18 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त सुरुवात केली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते. पाहूया यावेळचा पुढील चेंडू. उलट्या हाताने खेळलाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. उमेर यावेळेला आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती आहे आणि दुसरी धाव येथे मात्र सहजरित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 26 धावा. 26 रन्स, 26 धावा धावफलकावरती लागत आहेत. गोलंदाजावरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज सुफियानच्या बॅट मधून निघालेला फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकीला क्रिकेट मध्ये माफी नसते. झेल सुटलाय. गोलंदाजाचं येथे मात्र दिल तुटलं जात आहे. फलंदाजाला येथे मात्र जीवदान मिळतंय. झेल सुटला जातोय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांचं महत्व या शेवटच्या क्षणाला वाढू शकतं. धावसंख्या 2 ने 28 वरती जाऊन पोहोचली आहे. जीवदान मिळतंय फलंदाज सुफियानला. सुफियानची बॅट अजूनही शांत आहे. पाहूया मिळालेल्या जीवदानाचा फायदा सुफियान कशा पद्धतीने उचलतोय. गोलंदाज सुफियानने येथे कडक स्ट्रोक जरूर लगावलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. गॅप मिळत नाहीये. गॅप स्ट्रोक मारला असता तर नक्कीच ह्या चेंडूवरती 4 धावा मोजल्या असत्या, परंतु एकच धाव मिळते. स्ट्राइक रोटेट झाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 29 धावांवरती. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन सज्ज. या वेळेला मात्र आडव्या बॅटने लाजवाब फटका डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. फलंदाज उमेरच्या बॅट मधून दुसरा षटकार. शादे परखार यांच्याकडून या षटकामध्ये जर 3 षटकार मारले तर 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 1 षटकार आलाय. पाहूया पुढील चेंडू. या चेंडूवरती मात्र फटका जरूर फसलाय. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक आहे ते मात्र झेल पकडतोय. फलंदाज उमेर बॅक टू द पॅव्हिलियन. फयूम कोंडिवकर यांच्या माध्यमातून येथे या षटकारात 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. अफलातून येथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाज जाहीद. अनुभव मित्रांनो किती महत्वाचा असतो याचं एक उत्तम उदाहरण आजच्या दिवसभरातील खेळामध्ये चांडवे या संघाचा गोलंदाज, चांदवे संघाचा हा खेळाडू जाहीदच्या माध्यमातून पाहायला मिळते. अब्रार भाई यांच्यासाठी सुवर्ण संधी. अजूनही त्यांनी गाड घेतलेला नाहीये, परंतु त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. 200 रुपयांचं पारितोषिक कमवण्याची. षटकार मारला तर 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शेख साहेब यांच्याकडून हे 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहतोय अब्रार संघाचे कर्णधार आहेत. एक कर्णधार नॉक्स येथे करावा लागणार आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. षटकार आल्यानंतर फलंदाज येथे मात्र बाद झाला होता. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. जाहीद या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. अब्रारला ह्या चेंडूवरती मात्र जाहीद अंतुलेने बीट केलंय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या इथे मात्र 35 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 4 गडी बाद 35 धावा धावफलकावरती लागतायत. सुरेख इथे बॅटिंग पाहायला मिळाली होती फलंदाज अल्ताफ 12 धावा काढून बाद झाला. फलंदाज उमेरने सुद्धा
येथे डाव सावरण्याचा प्रयत्न केला, 2 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा निघाले आणि तोही येथे मात्र बाद झालाय. शेख साहेब यांच्याकडून उमेरसाठी 200 रुपयांचं पारितोषिक येथे जमा झालंय. अफलातून मिडविकेटच्या दिशेने 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. क्वार्टर फायनलची महत्त्वपूर्ण लढत दोन्ही संघांसाठी, ही महत्त्वाची मॅच. कोण जिंकणार हा सामना? परंतु पूर्वार्धाचा आपण खेळ पाहतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण 35 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या षटकासाठी येथे कर्णधाराने मात्र गोलंदाज अदनानच्या येथे मात्र खांद्यावरती गोलंदाजी सोपवली आहे. पहिला चेंडू फुल टॉस, येथे मात्र लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार फलंदाज सुफियानच्या बॅटमधून. अफलातून रीत येथे मिडल केलाय. फुल टॉस स्वरूपाचा हा चेंडू होता. आपण पाहतोय अगदी अफलातून स्ट्रोक येथे समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रेट डाऊन द विकेट षटकार येतोय. 41 धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजावरती येथे मात्र दबाव टाकलाय, कारण की स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहतोय अशाच प्रकारची फलंदाजी करायची असते. हे वेळोवेळी स्लॉग ओव्हरमध्ये महेंद्रसिंग धोनीने दाखवलंय. कालच्या दिवसामध्ये हार्दिक पांड्याने सुद्धा स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली, 50 धाबांचं एक उपयुक्त अशी खेळी केली. पाहूया या षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज अदनान. पुन्हा एकदा जबरदस्त अफलातून मॅग्निफिसंट षटकार. सेकंड इन अ रो. फयूम यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. हॅट्रिक मारली तर या चेंडूवरती साजेब भाई यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सत्तार कोंडिवकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय फलंदाज सुफियानसाठी. सुफियानने येथे मात्र नक्कीच मन जिंकवले. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं अपेक्षित होतं. त्या अपेक्षित धावा अदनानच्या गोलंदाजीवरती सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारत 47 धावांपर्यंत पोहोचवली धावसंख्या. बघूया शेवटचा तिसरा चेंडू. तिसऱ्याही चेंडूवरती एक हवाई हल्ला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने येथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला जास्त उंची दिली आहे, लांबी कमी आहे. डीप मिड विकेट मध्ये ते झेल पकडलाय. फलंदाज सुफियान बॅक टू द पॅव्हलियन. 2 मोठे फटके आले षटकार मारण्याच्या नादामध्ये. येथे तिसरा षटकार मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तो प्रयत्न येथे मात्र असफल ठरलाय. फलंदाज सुफियान येथे मात्र 2 षटकार मारत वैयक्तिक 18 धावा काढून येथे मात्र बाद झालाय. चांगली खेळी त्याच्या बॅटमधून येथे पाहायला मिळाली. सुफियान बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावरती गेलाय फहीम. पाहूया फहीमच्या बॅटमधून आता मात्र या षटकामध्ये कशा प्रकारची धावसंख्या येते. मी तर म्हणेन 3 मध्ये एखाद चौकार किंवा एखाद षटकार हा संघासाठी येणं अपेक्षित असणार आहे, कारण की चांदवे संघाकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. जाईद सारखा अनुभवी खेळाडू आहे, त्यानंतर मात सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे मी तर म्हणेन 55 ते 60 धावा धावफलकावरती येणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज अदनान. फहीमला इथे मात्र या चेंडूवरती बीट केलाय. गुड नंबरचा चेंडू होता. अगदी आपण पाहतोय फलंदाजाने हॉरिझॉन्टल बॅटने याही चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न इथे मात्र असफल ठरलाय. धावफलकावरती धावसंख्या 47 धावा स्थिर आहेत. 5 गडी येथे मात्र गमावलेले आहे. यजमान संघ वजीरभाई मित्रमंडळ या संघाने. चांदवे संघाने येथे मात्र आपण पाहतोय थोडस रोखण्याचा जरूर प्रयत्न केला. यावेळचा चेंडू फुल टॉस, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू मारला जातोय. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत, परंतु येथे मात्र रन आउटच्या स्वरूपात फलंदाज फहीम बॅक टू द पॅव्हलियन. 6वा हादरा वजीरभाई मित्रमंडळ या संघाला बसतोय. फहीम येथे मात्र बाद झालाय. फहीम बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती अवतरित होतोय. आवेश न्यू बॅटर मैदानावरती. पाहूया शेवटचा चेंडू येणं बाकी. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. चांदवे संघाने येथे मात्र आपण पाहतोय रोखण्याचा जरूर चांगला प्रयत्न केलाय. 60-70 धावा या मैदानावरती निघू शकतात. यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय, परंतु तिसरी धाव
येथे मात्र अपूर्ण राहणार. अवेश येथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. निर्धारित 4 षटकांचा येथे मात्र खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 50 धावा, तर जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य असणार आहे. वजीरभाई मित्रमंडळ संघाने प्रथम फलंदाजी करत असताना येथे निर्धारित 4 षटकांमध्ये 50 धावसंख्या बनवली आहे. 51 धावांचं लक्ष्य असणार आहे ते चांडवे संघासाठी. चांडवे संघ येथे मात्र क्वार्टर फायनल मधला त्यांचा तिढा येथे मात्र तो पूर्ण केला जाणार का, तिढा तो या क्वार्टर फायनल मध्ये पूर्ण सोडवणार का, पाहूया. यावेळेला एक चांगली लढत आहे मैदानावरती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला मित्रांनो नक्कीच पाहायला मिळेल हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय अलिबाग नवगाव येथील, ज्यांचा आवाज रायगड जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये काना कोपऱ्यामध्ये घुमघुमतोय, असे यासिन सर मर्चंट यांना मी आमंत्रित करतोय. ओ टू द यासिन सर. धन्यवाद. 52 या 51 जीतने के लिए धन्यवाद सौरभ। 4 ओवर का मुकाबला है और जीतने के लिए हमारे गुणलेखक उमेर जलाल मुझे बताते हुए 51 रनों की जरूरत, 24 गेंदे और 51 रन, यानी तकरीबन हर ओवर में 13 रन की औसत से रन बनाने हैं इस विकेट को। और उसी के साथ इस मैदान को मद्देनजर ये रन आसानी के साथ बन भी सकते हैं और इस रनों को डिफेंड भी किया जा सकता है। और उसी के साथ साथ आकिब सैयद हमारे बॉल बॉय, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। कल परसों और आज पूरे दिन उन्होंने बहुत ही खिदमत की है हमारे इस प्रतियोगिता में। हर वक्त बॉल बॉय के रूप में हमें सहयोग दिया है। धन्यवाद आकिब सैयद। योगेश पेंडकर का सच्चा भक्त, वजीर भाई मित्र मंडल आयोजित सीजन 4 आज का ये तीसरा दिन इस प्रतियोगिता का 23, 24, 25 और 26 जनवरी 2023 गांधारी मैदान महाड़ रायगढ़। अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं सम्माननीय बिलाल ईसानी सर और उनके साथ अमित वाडकर सर। कल और परसों हमारे साथ कमेंट्री बॉक्स में एज अ कमेंटेटर के रूप में हर्षल मुंडे, और आज हमसे जुड़े हैं सौरभ भूरे, मैन फ्रॉम अलीबाग। और यूट्यूब के जरिए से पूरे प्रतियोगिता को कवर किया जा रहा है। उसका लाइव कवरेज जीटीसी लाइव के जानिब से भूपेश कराड़े, अक्षय कड़ू और अभिजीत धुपे बहुत ही खूबसूरती के साथ अंजाम यहाँ पे दे रहे हैं। हमारे डीजे मास्टर स्वप्निल हमारी आवाज़ और उसी के साथ सुमधुर संगीत यहाँ पे बजाते हुए हम सभी का मनोरंजन करने की कोशिश कर रहे हैं। और हमारे स्कोरर उमेर जलाल, इस्माइल ताज और अफान गोड में इन्होंने भी हमें बहुत ही अच्छा सहयोग दिया है। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं हमेशा की तरह। सबसे पहले तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं। पहली गेंद सामने पड़ी हुई गेंद थी, उसे लॉफ किया है मिड ऑफ के ऊपर से। गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस 4 1 बाउंस 4 रन के लिए। चौके के साथ यहां पे जाहिद अंतुले ने शुरुआत की है। अंतुले नाम जब भी हमारे सामने आता है तो ए आर अंतुले, अब्दुल रहमान अंतुले, इनकी याद जरूर ताज़ा होती है।
जी हाँ, इस मरतबा देखिए फिर से एक बार लॉफ किया है, 30 गज के दायरे को तोड़ा है, गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गोली के रफ्तार से सीमा रेखा टू बैक 2 चौकों से स्वागत किया है बल्लेबाज जाहिद ने। मगर इस मैच को जीत सकते हैं। यहाँ पे आपको अगर जीतना है तो आपके पास एक ही ऑप्शन है, यहाँ पे विकेट चटकाने होंगे। जितने जल्दी आप विकेट हासिल करोगे उतना यहाँ पे जीतने के लिए मौके बढ़ेंगे। इस मरतबा फ्लिक किया है, मगर क्या गेंद और बल्ले की मुलाकात हुई थी? जी नहीं, लेग स्टंप के बाहर गेंद और अंपायर जी का इशारा वाइड का। वाइड के रूप में 1 रन और बाई के रूप में 1 रन, कुल मिला के 2 रन यहाँ पे मिलेंगे। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 10 रन बोर्ड पर लग चुके हैं। हाँ, 10 रन बोर्ड पर लग चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार पैर पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश यहाँ पे हो रही है, मगर अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने फिर से एक बार अपने जमीन को हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया है वाइड का। इस मैच को जीतना है तो जैसे मैंने कहा कि यहाँ पे विकेट चटकाने होंगे। आपके पास कोई और ऑप्शन नहीं है। बल्लेबाजों को रोकने का सबसे अच्छा तरीका आप उनके विकेट चटकाओ, क्योंकि जैसे ही विकेट चटकाएंगे वैसे ही, ओहो ये देखिए फिर से एक बार 2 टांगों के बीच में परफेक्ट यॉर्कर। इसी गेंद की हालांकि कोशिश कर रहे थे, मगर लगातार 2 गेंदें वाइड जाने के बाद इस मर्तबा बहुत ही खूबसूरत गेंद देखने को मिली। बहुत ही शानदार तरीके से उस गेंद को डिलीवर किया था। सही लंबाई और सही दिशा हमें देखने को मिली थी। गेंदबाज अल्ताफ फिर से एक बार, जी हाँ, इसमें दबाव, हवा में गेंद जरूर है, फुल टॉस गेंद थी और ये आसान सा कैच ड्रॉप कर दिया है। इस तरह के मौके बार बार नहीं आते हैं और ये मौके को खोया है। बहुत ही आसान सा कैच था, जीवन दान दिया है आपने। और जीवन दान किसे मिला है? फैसल जैसे सलामी बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। मैंने अभी भी कहा कि अगर आपको जीतना है, इस प्रतियोगिता में बने रहना है, तो आपको विकेट चटकाने होंगे और गेंदबाज ने ये मौका भी यहाँ पे क्रिएट किया था। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद बहुत ही खूबसूरती के साथ अक्रॉस द लाइन खेला है, आड़े बल्ले से किया है हल्ला। मिलेंगे यहाँ पे पूरे 6 रन। चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 24 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। जाहिद अंतुले ने 2 चौके और 2 छक्कों के सहायता से अपने पारी को अब तक सजाया है। मात्र 4 गेंदों का सामना किया उन्होंने और 20 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि फैसल ने 2 गेंदों का सामना किया और 1 रन बनाकर खेल रहे हैं। सलमान मुरुड़कर इनकी जानिब से इस छक्के के लिए 200 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। जाहिद अंतुले को बहुत बहुत शुक्रिया। इस बीच नए गेंदबाज आए हैं लसीत मलिंगा। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेला है। डीप कवर की दिशा में थोड़ा सा फंबल हुए वहां के फील्डर, और जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन भी तब्दील हो चुका है। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में हमें देखने को मिल रही है।
बड़े स्ट्रोक भी यहाँ पे खेल रहे हैं। उसी के साथ जैसे मौका मिल रहा है वैसे दूसरा रन भी यहाँ पे चुराते हुए देखिए बहुत सारे पंछी इस मैदान के ऊपर उड़ते हुए दिखाई दे रहे हैं। शायद वो भी मैच देखने के लिए आए हैं, मैच का आनंद ले रहे हैं। जी हाँ, इस मतलब डीप मिड विकेट की दिशा में फिर से एक बार फंबल हुए फील्डर, खराब फील्डिंग। आपको सही फील्डिंग करनी होगी, अच्छी फील्डिंग करनी होगी, एक एक रन यहाँ पे बचाना होगा वरना आप मुश्किल में पड़ सकते हो। पहले ओवर में हालांकि 24 रन आ चुके हैं, अगर इस मैच को जीतना है तो विकेट चटकाने होंगे, एक एक रन बचाना होगा। जी हाँ, इस मरतबा आपने लेन से भटके लेग स्टंप को छोड़कर फिर से एक बार गेंद विकेट कीपर के दस्तानों में और अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे फिर से एक बार मिलेगा। 29 रन बोर्ड पर लग चुके हैं। ये अहम मुकाबला है दोनों भी टीमों के लिए। जो भी टीम इस मैच को जीतेगी वो टॉप 4 में प्रवेश करेगी। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी। इस मतलब हॉरिजॉन्टल स्ट्रोक खेलने की कोशिश थी मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था। गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर अंदर की तरफ आई थी और इसी वजह से गेंद और बल्ले की सही मुलाकात नहीं हुई। 31 रन हो चुके हैं, 30। पहले ओवर में 24 रन आए थे, इस ओवर में फहीम ने अब तक तो अच्छी बल्लेबाजी की है, बड़े स्ट्रोक से महरूम किया है इन बल्लेबाजों को। 3 गेंदों में 6 रन खर्च किए हैं फहीम ने। हालांकि 2 मरतबा यहाँ पे मिस फील्डिंग भी हमें देखने को मिली। जी हाँ, इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट थोड़ा आगे आकर उस गेंद को हाफ वॉली बनाकर खेलने की कोशिश थी मगर फिर से एक बार वही नज़ारा हमें देखने को मिला। गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी, गेंद ने किनारा लिया था। 31 रन बोर्ड पर लग चुके हैं, 31 रन। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। फहीम कोंडिवकर ने सही मायनों में प्रभावित किया है। लास्ट मैच में भी उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। ओहो, इस मरतबा गेंद उनके स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में। बहुत ही शानदार, जबरदस्त, ऊंचा और लंबा ये छक्का हमें देखने को मिल रहा है। हालांकि क्रिकेट से दूर है, प्रैक्टिस से दूर है, अपने बिजनेस के सिलसिले में थोड़ा व्यस्त होने के कारण क्रिकेट को वक्त दे नहीं पाते मगर फिर भी देखिए उनकी बहुत ही शानदार और एक नेचुरल एक्शन होने की वजह से बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। मगर यहाँ पे फिर से एक बार बल्लेबाज उनके ऊपर हावी होते हुए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफील्ड पर जाकर उसे पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया। गेंद फिर से एक बार सीमारेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। दो ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 24 रन और दूसरे ओवर में 19 रन खर्च किए हैं फहीम कोंडिवकर ने। अब यहाँ पे जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मात्र 8 रनों की जरूरत। 12 गेंदें 8 रन, बहुत ही आसान सा इक्वेशन है मगर दोस्तों क्रिकेट में कभी भी पलड़ा भारी हो सकता है, कभी भी ये मैच बदल सकता है। अगर यहाँ पे विकेट चटकाते हैं, गेंदों को बिंदी करते हैं तो फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है। मगर उस तरह की आपको क्लासिकल गेंदबाजी और वैरायटी वाली गेंदबाजी, उसी के साथ साथ सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए वेरिएशन भी यहाँ पे करना होगा। बल्लेबाजों को चकमा देने वाली गेंदबाजी करनी होगी, तब जाके यहाँ पे कुछ काम बन सकता है। सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर है और दोनों भी बल्लेबाजों ने अब तक बहुत ही शानदार तरीके से साझेदारी यहाँ पे अंजाम दी है। पहले विकेट के लिए साझेदारी परख रही है। 44 रनों की साझेदारी इन 2 खिलाड़ियों के बीच में। जाहिद अंतुले के बल्ले से 2 छक्के और 2 चौके हमें देखने को मिले हैं। उसी के साथ फैसल के बल्ले से भी 2 छक्के हमें देखने को मिले हैं। जी हाँ, इस मरतबा देखिए दिलशान स्कूप करने की कोशिश थी मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं, कोई संपर्क नहीं था। बहुत ही अच्छी विकेट कीपिंग का प्रदर्शन सुफियान उकई द्वारा देखने को मिला विकेट के पीछे।
आणि याच दरम्यान युनायटेड महाड या संघाचे कर्णधार आणि पनलगर संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पनलगर हा संघ काल आपण पाहिलं होतं की टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला होता आणि पहिल्या दिवशी युनायटेड महाड हा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता. तर या दोन संघादरम्यान इथे पहिल्या सेमीफायनलचा सामना रंगणार आहे आणि त्याचा टॉस करण्यासाठी आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करावा अशी विनंती असेल. तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज वलीद, मगर वलीद की मैं तारीफ जरूर करना चाहूंगा. वलीद ने अब तक 4 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं. ये देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज चक गए थे और विकेट कीपर भी चक गए, मगर तकदीर का यहाँ पे चौका मिलता हुआ गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में बाय के रूप में मुफ्त के यहाँ पे 4 रन मिलेंगे. अब मात्र 1 रनों की जरूरत जीतने के लिए. सन्माननीय जकरिया भाई शेख यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्माननीय जकरिया भाई शेख यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहिल्या दिवसाचे टॉपर आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवसाचे टॉपर पनलघर आणि